टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 2-3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये सुरू असलेला जे पाऊस आहे, तर ह्या पावसाचं पाणी जे तर दारणा आणि गंगापूर या धरणामधून गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहेत। आता आपण पाहू शकतात का नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी अक्षरशः खंडराव महाराजांचं मंदिर जे आहे, तर हे या मंदिराला पाणी जे तर ते आता छताला टच झालेलं आहे, स्पर्श झालेला आहे। आणि त्याचबरोबर ही चांदोरी सायखेडा या दरम्यान ही नदी चंद्रकार वाहत असते। मात्र या ठिकाणी अक्षरशः हे पाणी नदी पात्राच्या बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण शेताचा परिसर जे आहे तर नदीने व्यापलेला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी जर बघितलं तर चांदोरी या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी पाण्याने भरलेला टँकर जो आहे तर तो ह्या नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। आणि साधारण जर बघितलं तर दारणा आणि गंगापूर या धरणामधून इतर असा 28,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे तर तो आता या चांदोरी येथून गोदावरी नदी पात्रातून वाहताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, चांदोरी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।